नमस्कार, मी संदीप साळुंके लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता आपला नवरात्रोत्सव चालू होतोय, तर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आणि आपला 9 दिवस आणि दसरा दिवस पकडून टोटल 10 दिवस पुढची धमाल असणार आहे। आणि सध्या आताच आपण जाणार आहोत कोकणातील एक सुंदर असा देवीच्या आगमनाचा सोहळा, आणि हा सोहळा साजरा होतोय कासार्डे येथे। कासार्डे तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथील सिद्धिविनायक नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यक्रमाला आपण चाललो आहे। आणि त्यांची म्हणजे देवीचं आता आगमन होणार आहे, आणि कशा प्रकारे आगमनाचा सोहळा त्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत। तर आता मी जाणार आहे कासार्डे तिटा या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रम होतात आणि पुढचे 10 दिवस फुल धमाल असणार त्या ठिकाणी। तर आता आपण जाणार आहोत आगमन सोहळा बघायला। आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या। आणि ही नवरात्र आणि संपूर्ण पुढचं वर्ष हे तुम्हाला सुखा समाधानाचं आणि ऐश्वर्याचं जावं, आणि सुंदर असं वातावरण झालं आहे सध्या कोकणामध्ये या म्हणजे सणानिमित्त। तर कशा प्रकारे माहोल चालला आहे नवरात्रीचा तो आपण बघूया आणि या नवरात्रीचा आनंद घेऊया। तर आता आपण पोहोचलो आहे कासार्डे तिथे या ठिकाणी, आणि हे बघा या ठिकाणी सगळी तयारी चालू आहे आणि खूप सारे कार्यक्रम आहेत वेगवेगळ्या दिवशी इकडे। या ठिकाणी शनिवारी 5 तारीखपासून पुढचा कार्यक्रम 5 हा हिप्नॉटिझम आहे 5 तारीखला, 6 तारीखला रक्तदान शिबिर महिलांसाठी होम मिनिस्टर, 8 तारीखला ग्रुप डान्स वेशभूषा स्पर्धा, 9 ऑक्टोबरला इकडे वैयक्तिक वेशभूषा स्पर्धा आहे, 11 ऑक्टोबरला फुगडी नृत्य, 12 ऑक्टोबरला आणि फुगडी नृत्य आणि दिंडी भजनसुद्धा आहे स्पर्धा, आणि इकडे 12 तारीखला आहे ग्रुप डान्स स्पर्धा। अशा प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम आहेत आणि आता इकडे तयारीसुद्धा चालू आहे। आता या ठिकाणी तयारी चालू आहे आणि आता मी चाललो आहे कुरतडकर यांच्या घरी, या ठिकाणी मूर्ती आहे। तर आता आपण कासार्डे गावामध्ये चाललो आहे आणि कासार्डे गावातील भोगले पार्करवाडीमध्ये जाऊन आपण ज्या ठिकाणी मूर्ती बनते त्या ठिकाणी जाऊया, आणि तिकडून आगमन सोहळा चालू होईल आपला। आणि आता आपण भोगले पार्करवाडीमध्ये होतो, इकडे नवरात्रीची तयारी चालू आहे। झाली का तयारी? या इथल्या भवानी माता मंदिर, तर आपण आता दर्शन घेऊया। इकडे तयारी चालू आहे आणि आपण आता या मंदिरात दर्शन घेऊया। पारकर बंधू यांचे श्री भवानी माता मंदिर। तर आपलं आता दर्शन झालेलं आहे, सुंदर मंदिर आहे छोटंसं, आणि या मंदिरासमोरच इकडे नवरात्रोत्सव साजरा होतो त्यांचा। आपण आलो किशोर कुरतडकर यांच्या घरी, हे त्यांचं सुंदर घर। नमस्कार। तर आता आपण बघतोय किशोर कुरतडकर यांचं सुंदर असं घर, आणि या ठिकाणी देवीचं रंगकाम थोडंसं चालू आहे, म्हणजे फायनल टचअप चालू आहे। तर आता थोड्याच वेळात सगळेजण येतील आणि आगमन सोहळा चालू होईल। आणि किशोर कुरतडकर आता स्वतः रंगकाम करतात। यावर्षी गणपती किती होते हो? 70। आणि दरवर्षी ते देवी बनवतात, यावर्षी पण सुंदर असं देवीचं रूप आहे। काय कॉन्सेप्टवर देवी आता यावर्षी? महिषासुर मर्दिनी ना। आता आपण महिषासुर मर्दिनी स्वरूपातील देवी बघतोय बघा, महिषासुर इकडे। आता रंगकाम चालू आहे, थोडंसं फायनल टचअप चालू आहे। करा करा।
आता भोगले पारकरवाडीमधून मिरवणूक निघालेली आहे. आणि आता देवी निघालेली आहे आणि आता लवकर इथे आगमन होईल. आणि इकडे जोरदार तयारी चालू आहे. आणि एआर डेकोरेशन वाले इकडे सगळे डेकोरेशन करतात बघा. मस्त फुलांची तयारी चालू आहे आणि लवकरच आगमन येईल. आणि सुंदर अशी तयारी आहे. तर लवकरच इथे आगमन होईल देवीचं. सुंदर लाइटिंग आहे बघा. जबरदस्त डेकोरेशन केलेलं आहे. एआर डेकोरेशन आणि संपूर्ण यांचंच आयोजन आहे. इकडे पुढचे 9 दिवस तुम्हाला इकडे सुंदर लाइटिंग आणि सुंदर साऊंड सिस्टीम बघायला भेटेल. एआर डेकोरेशनचे मालक सावंत साहेब आहेत. नंबर सांगा. 9422 37 41 05. 9422 37 41 05. तुम्ही कॉन्टॅक्ट करा. सिंधुदुर्गात कुठे कुठे डेकोरेशन काही ना, सिंधुदुर्ग रत्नागिरी कुठे कॉल नक्की करा. सुंदर डेकोरेशन आहे यांचं हे बघा. आणि इथले नामांकित डेकोरेशनवाले आहेत. म्हणजे इकडे कासारडे पंचकृषीमध्ये त्यांचं डेकोरेशन असतं जास्त करून. सुंदर.
ढोलपथक आहे, डेंजर पॉईंट. Sri Ram.